नमस्कार मित्रांनो, मी घनश्याम पाटील। ही गोष्ट 2004च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेसची 10 जून 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। पक्षाच्या स्थापनेपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक माणसं त्यांच्यासोबत जोडून ठेवली होती। त्यात प्रामुख्याने उद्योग क्षेत्रावर त्यांचा पगडा आहे, त्यामुळे अनेक उद्योजक शरद पवार यांच्या सोबत होते। त्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं शिवाजीराव आढळराव पाटील। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर शरद पवारांना ज्यांनी सहकार्य केलं, मदत केली, त्यापैकी ते एक महत्त्वाचं नाव होतं। 2004च्या आधी खेड लोकसभा मतदारसंघामधून खासदार होते अशोकराव नामदेवराव मोहोळ। अशोक अण्णांचं प्रस्थ या भागात चांगलं होतं, मोहोळ घराण्यांचं वर्चस्वही चांगलं होतं आणि त्याच वेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी शरद पवार यांच्याकडे मागितली। शरद पवारने ती उमेदवारी अर्थातच नाकारली। त्यामुळे दुखावले गेलेल्या आढळराव पाटील यांनी शिवसेनेशी संपर्क साधला आणि लोकसभा निवडणुकीच्या अगदी काही दिवस शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। शिवसेनेकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि 2004च्या निवडणुकीमध्ये अशोकराव मोहोळ यांचा पराभव करत शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाले आणि लोकसभेतली त्यांची कारकीर्द सुरू झाली। एकदा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पुन्हा कधी मागे वळून बघितलंच नाही। एक कट्टर शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती। त्यामुळे 2009च्या निवडणुकीतही ते खासदार म्हणून निवडून आले। त्याचीच पुनरावृत्ती 2014लाही झाली। 2014लाही ते खासदार झाले। दरम्यान 2008 साली शिरूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली। या मतदारसंघाचं विभाजन झालं आणि 2009 साली या मतदारसंघाचे पहिले खासदार शिवाजीराव आढळराव पाटील झाले। पहिली टर्म त्यांची खेड लोकसभा मतदारसंघाची होती। 2009 आणि 2014 साली ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले। 2019ला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरुद्ध आढळरावांना पराभव पत्करावा लागला। शिवाजीराव आढळराव पाटील हे खरं अगदी उद्योजक जरी असले तरी सामान्यातल्या सामान्य माणसाशी मिळून मिसळून असणारे व्यक्तिमत्व आहे। या भागातली शेतकरी असतील, खेळाडू असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्मचारी असतील, ते सगळ्याशी त्यांचा थेट संपर्क चांगला आहे। भीमाशंकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे पहिले चेअरमन ते झाले। या कारखान्याच्या उभारणीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता। या भागामध्ये महत्वाची परंपरा म्हणजे बैलगाडी शर्यत। तर त्या बैलगाडी शर्यतीला आढळराव पाटलांनी कायम प्रोत्साहन दिलं आणि शेतकऱ्यांची बाजू त्यांनी सातत्यानं लावून धरली। शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकसभेत चांगले योगदान दिलं। मात्र आपण जे काही काम केलं त्याचा कधी गाजावाजा करायचा नाही, आपण आपलं काम करत राहायचं अशी त्यांची वृत्ती आहे। त्यामुळं त्यांनी लोकसभेत काय काम केलं याची फारशी चर्चा झाली नाही, मात्र अनेक महत्वाचे प्रश्न त्या कालखंडात त्यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केले। स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यामुळेच त्यांचा पराभव केला। छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचल्यामुळं लोकांना त्यांच्याविषयी आदर वाटायचा, जिव्हाळा वाटायचा आणि या आदरातून एका अभिनेत्यानं एका खऱ्या नेत्यावर मात केली आणि 19 साली आढळरावांना खासदारकीपासून दूर जावं लागलं। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला एक मोठं खिंडार पाडलं। ते स्वतः बाहेर पडले। शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि पक्ष या दोन्हीवरही एकनाथ शिंदेने ताबा मिळवला। त्याच वेळी सामनामध्ये एक बातमी आली की आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी। ही खरं सगळ्यांनाच धक्कादायक वाटणारी बातमी होती। आढळराव पाटील यांनी असा कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता। त्यामुळे 2 तासामध्ये त्यांना माफी मागावी लागली आणि सांगावं लागलं की ही बातमी अनावधानाने गेलेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळरावांना भेटीला बोलवलं। आमदार सोनवणे आणि आढळराव पाटील मातोश्रीवर गेले। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना समजावून सांगितलं की केवळ अनावधानानं चुकीमुळे ही बातमी गेलेली आहे, तुम्ही अस्सल शिवसैनिक आहात, शिवसेनेला तुमची गरज आहे। मात्र आढळराव पाटील यांना त्यांचा अपमान वाटला। त्यांनी सांगितलं की माझं स्थान काय शिवसेनेतलं हे यातून तुम्ही मला दाखवून दिलं, त्यामुळे तुमच्यासोबत माझी राहण्याची इच्छा नाही, तरी माझ्या मतदाराशी मी चर्चा करतो आणि निर्णय घेतो। त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं। एकनाथ शिंदेच्या सोबत आज ते शिंदे गटामध्ये, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सक्रिय आहेत।
यावेळी त्यांना शिंदे गटाकडून लोकसभेची उमेदवारी मिळेल असं वाटत होतं. मात्र जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेला. आता या ठिकाणी खरीच सुरस निर्माण झाली, कारण एकेकाळचे शरद पवारांचे निष्ठावान अनुयायी असलेले, त्यांच्या अति जवळचे कार्यकर्ते असलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये गेले. पुन्हा राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर फरक इतकाच झालाय की त्यावेळी पक्षप्रमुख जे होते ते माननीय शरदराव पवार होते आणि आजचे पक्षप्रमुख जे आहेत ते अजितदादा पवार आहेत. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यंदाच्या लोकसभा निवडणुकीला आढळराव पाटील सामोरे जात आहेत. मतदारसंघाचा एकंदरीत जर आढावा घेतला तर शिरूर, खेड, आंबेगाव, भोसरी, हडपसर असे 6 विधानसभा मतदारसंघ या लोकसभेला जोडले गेलेले आहेत. इथून 9 मतदार खूप आहेत. भाजपला मानणारा वर्गही मोठा आहे आणि अजित पवार यांचं कामही चांगलं आहे. काल अजित पवारांनी खेडमध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीला या मतदारसंघातले अनेक नेते कार्यकर्ते उपस्थित होते आणि या भागातले आमदार दिलीपराव मोहिते जे खेड आळंदीचे नेतृत्व करतात, तर त्यांनी आढळराव पाटलांच्या विषयी काही आक्षेप घेतले. त्यामुळे त्याचं काम मी करणार नाही असं त्यांनी काल अजितदादांना सांगितलं. अजितदादांनी मात्र त्यांची समजूत घातली आणि सांगितलं की काहीही करून आपल्याला युती धर्म पार पाडावा लागेल. अजित पवारांनी आणखीन एक महत्वाचं विधान कालच्या सभेमध्ये केलं. ते म्हणाले, आजपर्यंत मी शरद पवारांचं कायम ऐकत आलोय, मात्र प्रत्येक वेळी त्यांनी मला तोंडकशी पाडलं. त्यामुळं ही परंपरा आता थांबायला हवी. आपण आता या भागातून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जायला हवं. ही सगळी चर्चा झाल्यानंतर दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं की दिलीप वळसे पाटील हे या भागातले महत्वाचे नेते आहेत आणि वळसे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं तर आम्ही आढळरावांचे काम निश्चितपणे करू. अर्थातच आंबेगाव मधली जर स्थानिक परिस्थिती लक्षात घेतली तर अजित पवारांना काही शब्द द्यावा लागला. आंबेगावमध्ये आढळराव पाटील यापुढे फारसं लक्ष घालणार नाहीत किंवा आंबेगाव मधल्या राजकीय कार्यकर्त्यावर जे काही खोटे गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावेत या अटीवर दिलीप मोहिते पाटील यांनी आढळराव पाटलांना पाठिंबा द्यायचं ठरवलं आणि मागच्या 20 वर्षाचं त्यांचं शत्रुत्व या निमित्तानं संपुष्टात आलेलं आहे. दिलीप मोहिते पाटीलही आता आढळराव पाटलासाठी काम करणार असल्यामुळं त्यांचं वर्चस्व निश्चितपणे वाढणार आहे. मागच्या वेळी अमोल कोल्हेंना निवडून दिल्यानंतर आपण एक फार मोठी चूक केली असं मतदारसंघातल्या अनेकांना वाटत होतं. किंबहुना अजित पवारच म्हणाले होते की 2.5 वर्ष खासदारकीची पूर्ण झाल्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना सांगितलं की मी माझ्या चित्रीकरणामध्ये इतका व्यस्त आहे, वेगळा आहे की माझ्या कामाला मी न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे मला खासदारकीचा राजीनामा द्यायचा आहे. मात्र त्यावेळी अजितदादांनीच त्यांना राजीनामा देण्यापासून थांबवलं होतं. आजची परिस्थिती मात्र पूर्ण वेगळी आहे. आज अजित पवार आणि शरद पवार या दोघांचेही स्वतंत्र पक्ष आहेत. एकीकडे तुतारी आणि घड्याळ असा सामना होतोय आणि या सामन्यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं मौनच औत्सुक्याचं ठरणार आहे. केवळ अभिनेता म्हणून अमोल कोल्हे निवडून आले असं अनेकांचं म्हणणं असलं तरी अमोल कोल्हे यांनाही 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. सभागृहात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मात्र ते त्यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाहीत असं मानणारा वर्गही मोठा आहे. या सगळ्यामध्ये काय होतं हे आता येत्या 4 जूनला आपल्याला कळेलच. शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे मुळात उद्योजक आहेत. त्यांच्याकडे ते एक दृष्टी आहे. त्यामुळं या भागातल्या अनेक बेरोजगारांच्या हाताला त्यांनी काम मिळवून दिलेलं आहे. त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यांचं सामाजिक काम मोठं आहे आणि लोकसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी सलग 3 वेळा केलेलं आहे. त्यामुळे असा एक जाणता नेता जर या भागाला पुन्हा मिळाला तर या भागातल्या राहिलेल्या समस्याही निश्चितपणे सुटू शकतील. गेल्या काही काळापासून अनेक प्रश्न जशाला तसे ठप्प आहेत. अनेक निधी या भागातले मिळत नाहीत. रेल्वेचा प्रश्न असेल, अनेक प्रश्नावर त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम पुढे जायला मदत होणार आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा एकदा सक्षमपणे यावं, एक स्थिर सरकार देशाला मिळावं, त्यांचे हात बळकट करावेत म्हणून आपण आढळराव पाटलांना निवडून द्या असं आवाहन अजितदादा पवार यांनी केलेलं आहे. आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिंदे गट, भारतीय जनता पक्ष यांनी सगळ्यांनीच जोरदार प्रयत्न आढळराव पाटलांना निवडून आणण्यासाठी सुरू केलेले आहेत. या सगळ्या प्रयत्नांना जर यश आलं तर या भागाचा आणखीन विकास होऊ शकतो असं स्थानिक लोक सांगतायत की आम्ही एका चांगल्या माणसाला मागच्या वेळी नाकारलं, ही खंत, हे शल्य त्यांना पोचतंय. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर
मी माझ्या भूमिकेचा अभिनयाचा वापर प्रचारासाठी कधी करणार नाही असं अमोल कोल्हेंनी सांगितलं होतं. मात्र आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, अजित पवार यांनी राष्ट्रवादीतले अनेक नेते आपल्यासोबत घेतले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच ताबा मिळवला, त्यावेळी मात्र अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावातील वेशातील काही फोटो समाज माध्यमावर शेअर केले होते आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपण आहोत, महाराजांचाच वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे असा एक प्रकारचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळं मी या भूमिकेचा कधीही राजकारणासाठी वापर करणार नाही हे त्यांचं विधान त्यांनी स्वतःच खोडून काढलेलं आहे. लोकसभा निवडणूक खूप जवळ आलेली आहे. काही दिवस यासाठी राहिलेले आहेत. प्रचाराला अगदी थोडका वेळ मिळणार आहे. अमोल कोल्हे त्यांच्या प्रचारामध्ये सध्या अतिशय व्यग्र आहेत. हे करत असतानाच अगदी निलेश लंके यांच्यासारखे काही आमदार फोडण्याचे कामही अमोल कोल्हे यांनी पार पाडलेलं आहे. म्हणजे नगरमधून, पारनेरमधून निलेश लंकेंनी कोविडच्या काळात खूप चांगलं काम केलं होतं. ते अजित पवार यांच्यासोबत होते. मात्र त्यांना शरद पवार यांच्याकडे आणणं आणि त्यांनाही लोकसभेची उमेदवारी मिळवून देणं अशी काही वेगळी कामं अमोल कोल्हेंनी केल्यामुळं पक्षातलं त्यांचं महत्व वाढतंय. मात्र जनसामान्य त्यांना कितपत प्रतिसाद देणार, मागच्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलेलं आहे आणि आढळराव पाटील यांची आधीची टर्म आणि आता नवीन त्यांची ध्येय धोरणं, अपेक्षा, त्यांनी मांडलेलं काम हे सगळं पाहता इथला शिरूर लोकसभा मतदारसंघाची अतिशय चुरशीची लढत अतिशय रंजक होणार आहे. आपण अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोतच. मात्र या माध्यमातून आढळराव पाटील यांना शुभेच्छा देतो. 3 वेळा त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. एका पराभवानंतर पुण्या मोठ्या जिद्दीनं ते उभे राहत आहेत आणि इथल्या सामान्यांचा प्रतिसाद त्यांना मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांना फक्त धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.